धर्मवीर 2 हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच या सिनेमावर महाराष्ट्रातील लोकांकडून अनेक तर्कवितर्क लावले गेलेत। हा सिनेमा एकनाथ शिंदे यांचा प्रचार करण्यासाठी बनवला गेलाय। त्यांना या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत फायदा व्हावा म्हणूनच या निवडणुकीच्या आधी हा सिनेमा प्रदर्शित केला गेलाय। ह्याच काय तर अशा अनेक गोष्टी लोकांकडून आत्ताही बोलल्या जात आहेत। आता अनेकांना एक प्रश्न पडला होता की धर्मवीरच्या पहिल्या भागाच्या शेवटी तर दिघे साहेबांचं निधन झालेलं दाखवलं, मग आता दिघे साहेब हे दुसऱ्या भागात कशा पद्धतीने दाखवले जातील। तसं तर सिनेमाच्या पोस्टरवर जरी दिघे साहेब असतील तरी या सिनेमात दिघे साहेब हे फक्त 40% दाखवले गेलेत। बाकी 60% शिंदे हे कसे आनंद दिघे यांच्या विचारांवर चालत आले आहेत हे दाखवलं गेलंय। नेता स्वतःच्या घरात नाही लोकांच्या दारातच शोभून दिसतो, म्हणूनच तुम्ही लोकांच्या दारातले नेते व्हा। इंटरव्हल पर्यंत तरी दिघे साहेब हे बऱ्यापैकी स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात, मात्र तेच इंटरव्हल नंतर बऱ्यापैकी फोकस हा शिंदे यांनी केलेल्या कामावर जातो, जसं की कोरोना काळातील शिंदेंचं कार्य। पुढे दिघे साहेब गेल्यानंतर शिंदेंनी अटक झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने सोडवलं। जशी सिनेमाची टॅगलाईन आहे धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, त्याप्रमाणे सिनेमात हिंदुत्व हा विषय प्रखरतेने मांडला गेलाय हे दिसून येतं। तशी सिनेमाची सुरुवात होते 2020 मध्ये घडलेल्या पालघरमधील साधूंवर झालेल्या हल्ल्यापासून। सिनेमात दाखवलं जातं की त्यावेळी त्या 2 साधूंवर कशा पद्धतीने हल्ला करून त्यांना संपवण्यात आलं होतं, आणि हे सगळं होऊनही आघाडीतील सरकारने या विषयावर काहीच केलं नाही। तसा इथे सिनेमात एक डायलॉग सुद्धा शिंदेंच्या तोंडून बोलला जातोय। या पालघर मधल्या साधूंना न्याय मिळणार आहे का नाही? शहाजी बापू, आपला धर्म कुठला? मी सांगतो, आघाडी धर्म। पालघर मध्ये कोणी साधू मारले काय किंवा अख्खा हिंदू धर्म मेला काय? आघाडी धर्मामध्ये तोच न्याय। या सिनेमात असंही दाखवलं गेलंय की 3 पक्षांनी एकत्रित येऊन आघाडी करून नवीन सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदेंना या 3 पक्षांचे विचार पसंत नव्हते। त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे सत्तेत आल्यानंतर कशा पद्धतीने शिंदेंना डावललं जात होतं हेही या सिनेमात दाखवलं गेलंय। Who is Mr. Eknath Shinde? Who is Mr. Eknath Shinde? त्याचबरोबर या सिनेमात एक मोठा विषय मांडण्यात आला, तो म्हणजे शिंदेंवर होणारा हल्ल्यांचा। या सिनेमात दाखवण्यात आलंय की बऱ्याच वेळा शिंदेंवर हल्ला होणार होता, एक वेळ तर नक्षलवाद्यांकडून सुद्धा शिंदेंवर हल्ला होणार होता, आणि हे सगळं माहीत असूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शिंदेंना Z+ सिक्युरिटी मिळू दिली नाही। 20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेलाय। एकंदरीतच पहिल्या भागात जेवढ्या गोष्टी दाबून ठेवण्यात आल्या होत्या त्याहून जास्त या भागात उघड करण्यात आल्या आहेत हे दिसतं। आता एवढं दाखवल्यानंतर गुवाहाटीमध्ये कशा गोष्टी घडल्या असतील आणि शिंदेंनी 40 आमदार कसे गुवाहाटीला नेलेत हेही दाखवलं जाणार असा प्रश्न उभा राहतो। पण इथेच हा सिनेमा संपवला जातो आणि अनाउन्समेंट होते धर्मवीरच्या 3ऱ्या भागाची। कदाचित येणाऱ्या 3ऱ्या भागात दिघे साहेबांच्या मृत्यूचं खरं कारण आणि गुवाहाटीमध्ये गोष्टी कशा घडल्यात हे दाखवलं जाईल।